हाय हॅलो नमस्कार दोस्तो, मी सहदेव सावके आणि आपण बघत आहात एच जे फार्मा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण थोडं फार्मास्युटिकल केमिस्ट्रीकडे वळत आहे. कारण की केमिस्ट्रीसुद्धा एक चांगला इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही इंटरेस्ट घेतला तर तुम्हाला पुन्हा त्यामध्ये खोल जाऊन पुन्हा पुन्हा त्याबद्दल माहिती घेण्याची एक उत्सुकता निर्माण होईल. तर चला बघूया, आपण एक इंटरेस्टिंग पॉईंट आज आपण बघणार आहेत. तर त्यामध्ये जर केमिस्ट्री म्हटलं की केमिकल आले, पॉयझन्स आले, मेडिसिन आले. तर मग सर्वात महत्त्वाचा एक टॉपिक आहे त्यामध्ये अँटीडोट्स. कोणता टॉपिक आहे? अँटीडोट्स. तर चला बघूया अँटीडोट्स म्हणजे काय हे बघण्या अगोदर आपण एक पॉयझन म्हणजे काय हे बघायला हवं. कारण की कोणतीही गोष्ट, कोणताही केमिकल, कोणतीही मेडिसिन कशावर यूज होते त्याच्या अगोदर ते कशावर यूज होते त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळणं किंवा माहिती काढणं किंवा माहिती असणं खूप अत्यंत आवश्यक आहे. तर चला बघूया मग अँटीडोट बघण्या अगोदर पॉयझन म्हणजे काय ते बघूया. तर मग पॉयझन म्हणजे काय? पॉयझन इज ॲन एनी सबस्टन्स दॅट इज हार्मफुल फॉर द ह्युमन बॉडी अँड मे प्रोड्यूस इल इफेक्ट, डिसीज ऑर इवन डेथ. आता पॉयझन म्हटलं तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की पॉयझन म्हटलं की विष. मग ते स्नेक पॉयझन, सापाचं पॉयझनसुद्धा असू शकते, किंवा आपण वेगवेगळे पेस्टिसाइड्स यूज करतो, हार्बिसाइड्स यूज करतो, आहे की नाही. शेतामध्ये वगैरे आपण वेगवेगळे केमिकल्स यूज करतो पिकावर फवारण्यासाठी, वेगवेगळे कीटकनाशक वगैरे यूज करतो. त्यांना ते सुद्धा आपण काय एका प्रकारचे पॉयझनच आहे. ते जर आपल्या शरीरामध्ये गेले तर एक पॉयझनच हे होऊ शकतात, पॉयझन म्हणून काम करू शकतात. मग पॉयझनची नेमकी डेफिनेशन काय? तर पॉयझन हे असे केमिकल सबस्टन्स आहेत किंवा कोणतेही सबस्टन्स, ते मेडिसिनसुद्धा असू शकतात. तर ते आपल्या बॉडीला म्हणजे ह्युमन बॉडीला काय आहेत? हार्मफुल आहेत, म्हणजे घातक आहेत. ते जर आपल्या बॉडीमध्ये एंटर झाले, आपल्या बॉडीमध्ये जर गेले तर ते काय काय करू शकतात? तर ते आपल्याला आजारी पाडू शकतात, ते आपल्याला वेगवेगळे रोग करू शकतात, किंवा आपली डेथसुद्धा करू शकतात. मग पॉयझन काय आहेत? पॉयझन एक केमिकल्स आहेत की ते हार्मफुल आहेत आपल्या ह्युमन बॉडीसाठी अँड मे प्रोड्यूस द इल इफेक्ट, डिसीज अँड इवन डेथ. आणि ते आपल्याला आजारी करू शकतात, आपल्याला रोगी करू शकतात आणि आपल्याला मारूही शकतात. ते काय झाले? एका प्रकारचे मग पॉयझन्स झाले. मग आता आपला मेन मुद्दा, मेन टॉपिक काय? तर मेन टॉपिक आपला अँटीडोट्स. मग अँटीडोट्स म्हणजे नेमकं काय? तर अँटीडोट इज ॲन एनी केमिकल सबस्टन्स ऑर मेडिसिन ऑर रेमेडीज यूज टू काउंटरॅक्ट द इफेक्ट ऑफ पॉयझनिंग किंवा पॉयझन. आता पॉयझन म्हणजे एक केमिकल आहे, त्याचे वेगवेगळे आपल्या शरीरावर घातक परिणाम पडतात. तर अँटीडोटसुद्धा एक केमिकल सबस्टन्सच आहे, एक केमिकल आहे, एक रसायन आहे, किंवा एखादी मेडिसिन आहे. त्याला आपण मेडिसिनसुद्धा म्हणू शकतो, आहे ना. त्याला आपण मेडिसिनसुद्धा म्हणू शकतो, दवाईसुद्धा म्हणू शकतो, किंवा एखादा घरगुती इलाजसुद्धा म्हणू शकतो. तर ते काय आहे? एक केमिकल सबस्टन्स आहे, मेडिसिन आहे आणि रेमेडीज आहे की काय करते? इट काउंटरॅक्ट द इफेक्ट ऑफ पॉयझनिंग, म्हणजे पॉयझनने जे इफेक्ट होणार आहेत त्याला नाहीसे करणारा जो सबस्टन्स असतो त्याला आपण काय म्हणणार? त्याला आपण अँटीडोट म्हणणार. मग इथं दोन आपल्या टर्म्स जर आपल्याला डेफिनेशन आलं तर आपल्याला यायला हव्या, पॉयझन म्हणजे काय आणि अँटीडोट म्हणजे काय. त्यानंतर जे अँटीडोट्स आहेत तर त्यांचे किती क्लासेस आहेत, म्हणजे ते कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत. तर बघा, पहिला त्याचा क्लास आहे फिजिकल अँटीडोट्स किंवा फिजिओलॉजिकल अँटीडोट. त्याला आपण काय म्हणणार? फिजिओलॉजिकल अँटीडोट. मग फिजिओलॉजिकल अँटीडोट नेमकं काय आहे? तर फिजिओलॉजिकल अँटीडोट्स ॲक्ट बाय प्रोड्युसिंग द इफेक्ट अपोजिट टू दॅट ऑफ पॉयझन. फॉर एक्झाम्पल, सोडियम नायट्राइट कन्वर्ट द हिमोग्लोबिन इंटू मिथेमोग्लोबिन इन ऑर्डर टू बाइंड द सायनाइड. तर फिजिओलॉजिकल अँटीडोट्स हे काय आहेत? एक केमिकल्स आहेत. आपण अगोदरच अँटीडोट्स म्हणजे केमिकल किंवा रसायन वगैरे काय हे सांगितलेलं आहे. तर फिजिओलॉजिकल अँटीडोट्स म्हणजे केमिकल्स आहेत की ते त्यांचे ॲक्शन कशी प्रोड्यूस करतात? ते त्यांचे ॲक्शन प्रोड्यूस करतात जे इफेक्ट पॉयझनचे आहेत. तर पॉयझनच्या एक्झॅक्ट अपोजिट इफेक्ट, म्हणजे पॉयझनचे जे घातक इफेक्ट आहेत ते काउंटरॅक्ट करून त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट, म्हणजे फॉर एक्झाम्पल अपोजिट म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल, पॉयझनने जर तुम्हाला काय होत असेल, तुमचा हार्ट रेट वाढत असेल, तर तुम्ही जर हे अँटीडोट दिले तर तुमचा हार्ट रेट काय होईल? कमी होईल. म्हणजे ते काय करतील? एकदम अपोजिट त्याच्या ॲक्शन प्रोड्यूस करतील. त्याचं एक एक्झाम्पल त्यांनी सांगितलेलं आहे, छोटंसं त्याचं रिलेटेडच एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल, सोडियम नायट्राइट कन्वर्ट हिमोग्लोबिन इंटू मिथॅमोग्लोबिन इन ऑर्डर टू बाइंड द सायनाइड. म्हणजे जेव्हा सायनाइड पॉयझनिंग होते, सायनाइड आपल्या शरीरामध्ये गेल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का? सायटोक्रोम ऑक्सिडेज नावाचं एक एन्झाईम आहे, ते आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या बॉडीमध्ये जे रेस्पिरेशन चालते, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट वगैरे चालते, म्हणजे ATP तयार करणं,
ऑक्सिजनचं यूज करणं हे त्या सायटोक्रोम ऑक्सिडेज नावाच्या एन्झाईमवर डिपेंडिंग असतं. तर मग सायनाईड पॉयझनिंग काय करतं, ते सायटोक्रोम ऑक्सिडेज एन्झाईमला बाइंड करतं आणि त्याची जी ॲक्शन आहे ती काय करतं, प्रिव्हेंट करतं. त्याच्यामुळे आपलं व्यवस्थित बॉडीची जे रेस्पिरेशन आहे ते चालू शकत नाही, म्हणजे आपण त्यानंतर काय होईल, आपलं रेस्पिरेशन बंद होऊन आपण मरू शकतो. तर मग काय करतं, हे जे सोडियम नायट्राइट आहे ते हिमोग्लोबिन आपल्या बॉडीमध्ये जे आहे हिमोग्लोबिन, तर हिमोग्लोबिनचं कन्व्हर्शन कशामध्ये करतं, मिथॅमोग्लोबिनमध्ये. मग जे मिथॅमोग्लोबिन आहे ते मिथॅमोग्लोबिन काय करेल, आपल्या शरीरामध्ये सायनाईड पॉयझनिंग किंवा सायनाईड एंटर झालेले आहे त्या सायनाईडला बाइंड करून घेईल, जेणेकरून आपलं रेस्पिरेशन ब्लॉक होणार नाही, तो सायटोक्रोम ऑक्सिडेजवर काय होणार नाही, बाइंड होणार नाही. म्हणजे हे मिथॅमोग्लोबिनच त्याला बाइंड करून धरेल, जेणेकरून की सायनाईड पूर्ण बॉडीमध्ये आपल्या जाणार नाही आणि सायटोक्रोम ऑक्सिडेजला ब्लॉक करणार नाही. मग त्यामुळे काय होईल, सायनाईड पॉयझनिंगचे जे इफेक्ट आहेत ते काय होतील, काउंट्रॅक्ट होतील, कमी होतील. मग हे जे असं यांनी केलं ते कसं फिजिओलॉजिकली केलं, काय त्यांनी काय केलं, फक्त हिमोग्लोबिनचं कन्व्हर्शन मिथॅमोग्लोबिनमध्ये केलं आहे की नाही. तर मग हे जे अँटीडोट्स आहेत तर यांना काय म्हणायचं, फिजिओलॉजिकल अँटीडोट. तर मग सोडियम नायट्राइट जे आहे, तर सोडियम नायट्राइटचं जे केमिकल फॉर्म्युला आहे ते आहे NaNO2. NaNO2 म्हणजे सोडियम नायट्राइट. तर हे काय एक फिजिओलॉजिकल अँटीडोट आहे. सोडियम नायट्राइट काय आहे, फिजिओलॉजिकल अँटीडोट. त्यानंतर केमिकल अँटीडोट. तर केमिकल अँटीडोट्स आर द एजंट्स विच चेंजेस द केमिकल नेचर ऑफ पॉयझन. फॉर एक्झाम्पल सोडियम थायोसल्फेट विच चेंजेस द टॉक्झिक सायनाइड टू द नॉन टॉक्झिक थायोसायनेट. आता काय माहिती आहे का, केमिकल अँटीडोट्स म्हणजे हे सुद्धा एका प्रकारचे अँटीडोट्स आहेत. ते काय करतात, जे आपल्या शरीरामध्ये पॉयझन एंटर झालेलं आहे त्या पॉयझनचं कन्व्हर्शन केमिकली एका नॉन टॉक्झिक प्रॉडक्टमध्ये करतात. म्हणजे पॉयझन जे असतं ते टॉक्झिक राहतं, आपल्या शरीरासाठी घातक राहतं. मग त्या पॉयझनला केमिकली काय करायचं, चेंज करायचं आणि नॉन टॉक्झिक म्हणजे जे कमी घातक आहे किंवा पूर्णपणे घातक नसलेल्या केमिकलमध्ये त्याचं काय करायचं, कन्व्हर्शन करायचं. तर मग हे जे करतील हे कोण असतील, हे केमिकल अँटीडोट्स असतील. यांचं नाव काय असेल, केमिकल अँटीडोट. त्यांनी मग त्यांचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, सोडियम थायोसल्फेट. काय दिलं त्यांनी, सोडियम थायोसल्फेट विच चेंजेस द टॉक्झिक सायनाइड टू द नॉन टॉक्झिक थायोसायनाइड. आपल्या बॉडीमध्ये जे सायनाइड पॉयझन एंटर झालेलं आहे ते एकदम घातक आहे. सायनाइड काय आहे, घातक आहे. पण सोडियम थायोसल्फेट काय करेल, सोडियम थायोसल्फेटमध्ये एक सल्फर असतो, तर तो काय करेल, त्याच्यापेक्षा सल्फर डोनेट करेल आणि तो डोनेट झालेला सल्फर जो आहे तो कोणामध्ये जाईल, त्याच्यानंतर तो जाईल सल्फर याच्यामध्ये जाईल सायनाइडमध्ये. तर त्याचं काय कन्व्हर्शन कशामध्ये होईल, मग थायोसायनाइडमध्ये. थायो म्हणजे सल्फर, मग सायनाइडचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, थायोसायनाइडमध्ये. पण सायनाइड जे होतं तर ते होतं पॉयझनस, म्हणजे खूप घातक होतं. पण जे थायोसायनाइड तयार झालं कशामुळं, सोडियम थायोसल्फेटनं त्याचा सल्फर डोनेट केल्यामुळं. तर ते जे थायोसायनाइड तयार झालेला आहे तो काय आहे, कमी टॉक्झिक आहे किंवा लेस टॉक्झिक आहे. आणि तो काय होतो, रिनल म्हणजे युरिनेशन थ्रू किंवा किडनी थ्रू एकदम एक्झॅक्टली लवकरात लवकर बाहेर टाकला जातो. त्याच्यामुळे टॉक्झिसिटी काय होते, कमी होते. तर मग हे कसं झालं, केमिकली चेंज झालं, कारण की केमिकल रिॲक्शन झाली. याचा सल्फर, सोडियम थायोसल्फेटचा सल्फर कोणाकडे गेला, सायनाइडपाशी गेला आहे का नाही. मग केमिकल रिॲक्शन झाली, म्हणून हे कोणते अँटीडोट्स आहेत, केमिकल अँटीडोट्स आहेत. मग सोडियम थायोसल्फेटचं केमिकल फॉर्म्युला काय आहे, सोडियम थायोसल्फेटचा केमिकल फॉर्म्युला काय, तर त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे Na2S2O3. Na2S2O3 हा केमिकल फॉर्म्युला आहे सोडियम थायोसल्फेटचा. त्यानंतर आपण बघणार मेकॅनिकल अँटीडोट्स. तर मेकॅनिकल अँटीडोट्स म्हणजे काय, मेकॅनिकल अँटीडोट्स विच प्रिव्हेंट द ॲब्झॉर्प्शन ऑफ पॉयझन इन टू द बॉडी. फॉर एक्झाम्पल ॲक्टिवेटेड चारकोल ॲब्झॉर्ब द पॉयझन प्रियर टू ॲब्झॉर्प्शन ऑफ पॉयझन अक्रॉस द इंटेस्टिनल वॉल. म्हणजे कोणतंही पॉयझन आपल्या शरीरामध्ये एंटर करण्याच्या अगोदर आपल्या शरीरामध्ये एंटर तर करेल, पण शरीरामध्ये एंटर केल्याच्या नंतर स्टमक थ्रू ते काय होईल, इंटेस्टाईन थ्रू ॲब्झॉर्ब होईल. नंतरच त्याचे केमिकल पॉयझनस काय चालू होतील, त्याचे इफेक्ट चालू होतील. मग मेकॅनिकल अँटीडोट्स काय करतील, जे आपल्या स्टमकमध्ये जे पॉयझन आहे तर ते पॉयझनला ॲब्झॉर्ब करून ठेवतील किंवा त्याला चिलेट करून ठेवतील किंवा त्याला धरून ठेवतील. ॲब्झॉर्ब म्हणजे आता फॉर एक्झाम्पल याचं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे,
ॲक्टिवेटेड चारकोल, आपण कोळसा वगैरे बघतो किंवा ब्रेड वगैरे जर जाळली आपण त्याच्यापासून कोळसा चारकोल तयार होतो. तो चारकोल जर आपण यूज केला तर तो चारकोल काय करतो, तो पॉयझनला ॲब्झॉर्ब करून ठेवतो. त्याला काय होऊ देत नाही, आपल्या इंटेस्टाईन थ्रू ॲब्झॉर्ब होऊ देत नाही. म्हणजे जो पॉयझन आहे त्याला कोण धरून ठेवलेला आहे, इथं चारकोलने धरून ठेवलेलं आहे. कारण चारकोलमध्ये पूर्ण पॉयझन काय झालेलं आहे, ॲब्झॉर्ब झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होईल का, नाही होणार. तर मग हे कसं केलं यांनी, मेकॅनिकली केले. हे काय केलं त्यांनी, त्यांना धरून ठेवून त्यांनी म्हणजे मेकॅनिकली म्हणजे त्यांनी एक क्रिया केलेली आहे की नाही. मेकॅनिकली त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना ॲब्झॉर्ब करून ठेवलेलं आहे. म्हणून यांना काय म्हणायचं, मेकॅनिकल अँटीडोट. त्यांनी याचं एक्झाम्पल दिलेलं आहे ॲक्टिवेटेड चारकोल. ॲक्टिवेटेड चारकोल म्हणजे जे आपण कोळसा वगैरे म्हणतो किंवा ब्रेड काय केल्यानंतर, जाळल्यानंतर जे कोळसा किंवा जे राख वगैरे म्हणतो आपण आहे ना, तर त्याला काय म्हणायचं, ॲक्टिवेटेड चारकोल. त्यानंतर इथे आपण अँटीडोट बघितलं, पॉयझन बघितलं, अँटीडोटचे क्लासिफिकेशन बघितले. त्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल अँटीडोट, केमिकल अँटीडोट आणि मेकॅनिकल अँटीडोट. आता आपण सायनाइड पॉयझनिंग बघणार. मग सायनाइड पॉयझनिंग काय, तर पॉयझनिंग कॉज ड्यू टू द इंजेक्शन ऑफ द इनऑर्गॅनिक सायनाइड साल्ट्स अँड सायनाइड रिलीजिंग सबस्टन्स लाईक द सायनामाइड, सायनोजन क्लोराइड, फोटोग्राफिक केमिकल अँड सिल्वर पॉलिशेस. म्हणजे जे सायनाइड्स आयन आहेत, मग ते सायनाइड रिलीजिंग सबस्टन्समधले आयन्स असो किंवा पोटॅशियम सायनेट वगैरे, पोटॅशियम सायनाइड वगैरे असो, ते काय झालं, एका प्रकारचं पॉयझन झालं. तर ते सायनाइड पॉयझन आपल्या शरीरामध्ये गेल्याच्या नंतर जे इफेक्ट होतात त्याला आपण काय म्हणणार, सायनाइड पॉयझनिंग म्हणणार. तर मग सायनाइड पॉयझनिंग कशाद्वारे होऊ शकते, तर हे इनऑर्गॅनिक सायनाइड साल्ट जे आहेत किंवा मग सायनाइड रिलीजिंग सबस्टन्स, ज्या सबस्टन्समधून सायनाइड रिलीज होतो, जसे की सायनामाइड नावाचा एक सबस्टन्स आहे, सायनोजन क्लोराइड आहे, फोटोग्राफिक केमिकल्स जे सुद्धा असतात त्याच्यामध्ये सुद्धा सायनाइड असू शकतात, सायनाइड साल्ट. त्यानंतर सिल्वर पॉलिशेसमधून सुद्धा सायनाइड काय होऊ शकते, रिलीज होऊ शकतं. तर याच्याद्वारे काय झाली पॉयझनिंग जर झाली, ती कोणत्या प्रकारची पॉयझनिंग झाली, सायनाइड पॉयझनिंग झाली. मग ही पॉयझनिंग कोणत्याही रूटद्वारे होऊ शकते. म्हणजे इनहेलेशन गॅसेसद्वारे सुद्धा आपल्याला सायनाइड पॉयझनिंग होऊ शकते. इंजेक्शनद्वारे जर फूडद्वारे जर गेली तरी होऊ शकतं, किंवा इंजेक्शन म्हणजे इंजेक्ट जर केल्या गेला आपल्या बॉडीमध्ये, इंजेक्शन जर दिल्या गेलं तरीसुद्धा आपल्याला सायनाइड पॉयझनिंग होऊ शकते. मग याच्यामध्ये दुसरा पॉईंट त्यांनी दिलेला आहे, इट रिक्वायर द स्पेशल अटेन्शन बिकॉज सायनाइड पॉयझनिंग मे कॉज डेथ विदिन द फ्यू हॉर्स ऑर मिनिट्स. सायनाइड पॉयझन एवढं घातक आहे की शरीरात गेल्याच्या नंतर काही तासात किंवा काही मिनिटामध्ये सुद्धा काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. म्हणून स्पेशल मेडिकल अटेन्शन, लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्यायला हवी, ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, नाहीतर पेशंट आपला गेला म्हणून समजून घ्यायचं. कारण की सायनाइड पॉयझनिंग खूप घातक आहे. त्यानंतर बघा, हे आपण जनरली बघितलं सायनाइड पॉयझनिंगबद्दल. सायनाइड पॉयझनिंग झाल्याच्या नंतर कोणकोणते सिम्पटम्स आहेत, तर बघा मेजर सिम्पटम्स आहेत त्याच्यामध्ये. नॉसिया म्हणजे मळमळ होणे, ते पहिलं सिम्पटम्स. त्यानंतर ड्रॉजिनेस म्हणजे आपल्या डोक्यामध्ये धुंदी येणे, काय येणे, धुंदी येणे, गुंगी येणे, त्याला आपण ड्रॉजिनेस म्हणतो. सेकंड सिम्पटम्स आहे. थर्ड सिम्पटम त्याचा डिझिनेस म्हणजे चक्कर येणे, त्याला आपण काय म्हणतो, डिझिनेस. त्यानंतर हेडॅक म्हणजे डोकं दुखणे. त्यानंतर फिफ्थ आहे हायपोटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर कमी होणे. त्यानंतर डिस्निया म्हणजे श्वासोच्छ्वास घेण्यास काय होणे, त्रास होणे. सर्वात महत्त्वाचं आहे, श्वासोच्छ्वास घेण्यात त्रास होणे सर्वात महत्त्वाचे सिम्पटम्स आहे सायनाइड पॉयझनिंगमध्ये. कारण की सायनाइड पॉयझनिंग काय करते, सायट्रोक्रोम ऑक्सिडेज नावाच्या एन्झाईमला ब्लॉक करते. ते एन्झाईम आपल्या रेस्पिरेशनसाठी महत्त्वाचं असते. मग तेच जर एन्झाईम ब्लॉक जर झालं तर आपण श्वासोच्छ्वास घेऊ शकेल का, नाही. आपल्याला काय होईल, हायपॉक्सिया होईल, म्हणजे आपण ऑक्सिजन युटिलाइजच करू शकत नाही, आहे नाही. त्यानंतर कोमा, पेशंट कोमात सुद्धा जाऊ शकतो. त्यानंतर कन्व्हल्जन, पेशंटला कन्व्हल्जन जे झटके येतात इपिलेप्सीसारखे, तर कन्व्हल्जनसुद्धा होऊ शकतात. आणि सर्वात डेंजर म्हणजे त्या पेशंटची डेथसुद्धा होऊ शकते काही मिनिटामध्ये किंवा काही तासामध्ये. त्यानंतर ट्रीटमेंट आपण इथं बघितलेलं आहे. ट्रीटमेंट सायनाइड पॉयझनिंग जर झालं तर सायनाइड पॉयझनिंगमध्ये महत्त्वाची दोनच काय आहेत, ड्रग्स आहेत. ते आपण सायनाइड पॉयझनिंगमध्ये काय करू शकतो, यूज करू शकतो. पहिला ड्रग आहे किंवा केमिकल आहे किंवा अँटीडोट आहे सोडियम नायट्राइड, आणि दुसरा आहे सोडियम सायोसल्फेट. हे दोन जे मेडिसिन आहेत हे कधीही कॉम्बिनेशनमध्ये किंवा सोबतच यूज करतात. आता ते सोबत काय यूज करतात सायनाइड पॉयझनिंगमध्ये सोडियम नायट्राइड जे आहे, सोडियम नायट्राइड जे आपल्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन आहे, त्या हिमोग्लोबिनचं कन्व्हर्शन मिथॅमोग्लोबिनमध्ये करते. कशामध्ये करते, मिथॅमोग्लोबिनमध्ये करते. मग आपल्या बॉडीमध्ये जर सायनाइड पॉयझनिंग असलं, सायनाइडचे आयन्स असतील, आहे की नाही, तर मिथॅमोग्लोबिन काय करेल, ते सायनाइड आयनला बाइंड करून ठेवेल.
जेणेकरून काय होईल, सायनाइड जे आयन्स आहेत ते आपल्या सायटोक्रोम ऑक्सिडेज एन्झाईमला काय करू शकणार नाहीत, बाइंड करू शकणार नाहीत. कारण की त्यांना कोणी धरून ठेवलेलं आहे, त्यांना मिथॅमोग्लोबिननी धरून ठेवलेलं आहे. आणि हिमोग्लोबिनचं कन्व्हर्शन मिथॅमोग्लोबिनमध्ये कोणी केलेलं आहे, तर ते केलेलं आहे सोडियम नायट्राईटनं. मग इथं काय झालेलं आहे, सायनाइड आयन्स काय झालेले आहेत, बाइंड झालेले आहेत आपल्या कोणासोबत, मिथॅमोग्लोबिनसोबत. मग ते काय होतील, आपल्याला पॉयझनस इफेक्ट करू शकणार नाहीत. त्यानंतर जे सायनाइड आयन आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, तर सोडियम थायोसल्फेट काय करेल, त्यांना सल्फर डोनेट करेल सायनाइड आयनना. त्यामुळे जे सायनाइड आयन्स आहेत त्यांचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, थायोसायनाइडमध्ये. सायनाइड आयन जे होते ते खूप टॉक्झिक होते, आपल्या शरीरासाठी खूप डेंजर होते. पण जे थायोसायनाइडमध्ये त्याचं कन्व्हर्शन जे झालं, तर थायोसायनाइड काय आहेत, लेस काय आहेत, टॉक्झिक आहेत किंवा बिलकुल टॉक्झिक नाही आहेत. ते काय होतील, नंतर युरिनेशनद्वारे, किडनीद्वारे काय होतील, बाहेर टाकल्या जातील. त्यामुळे टॉक्झिसिटी काय होईल, कमी होईल. म्हणून हे दोन जे सोडियम नायट्राईट आणि सोडियम थायोसल्फेट आहेत, हे कॉम्बिनेशनमध्ये काय करतात, यूज करतात. तर ही झाली ट्रीटमेंट. चला, थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा आणि माझं चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.